राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणी नेता या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही। हा विरोधी पक्षाने काढलेला मोर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करायची असतील तर जरूर आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ आणि त्या बाबतीमध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न। मला याच्याबद्दल काय म्हणायचं काही कारण येतच नाही। राज्य पातळीवरती एकत्रितपणाने निवडणुका लढवायचं असं महायुतीमध्ये ठरवलेलं आहे, पण कोणाला जर काही वेगळा काय निर्णय करायचा असेल तर ते स्वतंत्र आहेत। काय त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करण्याचं काय कारण? ज्या परिस्थितीमध्ये आम्हाला निवडणुका सामोरं जावं लागेल त्या परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊ। आता तत्व वगैरे ह्या गोष्टी माझ्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत, त्याच्यामुळे मला ज्या गोष्टी शिकल्याच नाही मी तत्व वगैरे अजून, तर मला त्या तत्वाच्या बाबतीमध्ये काय बोलता येणार? मी अनभिज्ञ आहे। तत्व या विषयाला मी खूप अनभिज्ञ असल्यामुळे मला त्या विषयावरती काय भाष्य करता येईल असं मला वाटत नाही। 40 वर्षाच्या राजकीय जीवनात हे काही गोष्टी न शिकल्यामुळे कदाचित तो भाग असेल की माझी कमतरता असेल असं मानूया। एक असं आहे की 5 तारखेच्या मोर्चाकडे मी राजकीय बघत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा एक भूमिका मांडली, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या गोष्टीचं संवेदनशील त्यांच्याकडे सुद्धा जाणीव आहे की हिंदी भाषा शिकणं आवश्यक आहेच, पण ते पहिलीपासून अनिवार्य करण्यापेक्षा 5वी पासून ती ऑप्शनल ठेवावी अशी सर्वांची समंजसपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे। मला असं वाटतं राज्य सरकार या संदर्भातला योग्य तो निर्णय नक्कीच लवकरात लवकर त्या ठिकाणी घेईल। विरोधक म्हणून या सर्वांनाच लोकशाहीमध्ये त्यांचा मोर्चा काढण्याचा हक्क, लोकशाहीमध्ये निदर्शन करण्याचा हक्क जरूर त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे काहीतरी राजकीय फार मोठं काहीतरी बदल होईल, फार मोठं काहीतरी पुनर्रचना होईल किंवा ध्रुवीकरण होईल असं मला संभवत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।